दिवाळीच्या थोडंसं आधी एक फार मोठ्या प्रमाणात चर्चा माध्यमातून आपल्यासमोर येत होती. प्रत्येक चर्चा येत होती असं नाही, आपला अनुभव होता. पेट्रोलचे आणि डिझेलचे वाढलेले भाव, 100ही पेट्रोलनी म्हणजे गाठली, म्हणजे त्याच्या पलीकडे गेलं पेट्रोल आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याकडं एक डावी पुरोगामी किंवा नेहरू प्रणित समाजवादी व्यवस्थेनं एक असं तयार केलेलं आहे नॅरेशन की जाणीवपूर्वक महागाई नावाची गोष्ट, म्हणजे ते विशेषतः साखरेचे भाव वाढले तेव्हाच्या काळातले, नंतर तर साखरेचे भाव वाटले तसे कोसळले, थोडेफार डाळींचे भाव वाढले, भाज्यांचे भाव वाढले, गॅस सिलेंडरचे भाव वाढले, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की लगेच त्याची चर्चा आणि आरडाओरडा सुरू करायची आणि यानं कसं कंबरडं मोडलेलं आहे असं सगळं सांगायला सुरुवात करायची. वास्तविक पाहता एकूण सगळ्या एखाद्या कुटुंबाच्या बजेटमध्ये, एकूण त्याच्या अर्थ ह्याच्यामध्ये किती वाटा आहे नेमका या गोष्टीचं हे पाहिलं पाहिजे. एक नंबर. दुसरी गोष्ट, हे वाढू द्यायचं नाही म्हणजे काय करायचं, तर त्याच्यावरती सरकारने त्याचे कर कमी करायचे. जर सरकारने कर कमी केले तर दुसरा अर्थ काय निघतो की सरकारला मिळणारं उत्पन्न त्याच्यातून कमी होणार. बदल्यात मग दोन गोष्टी होतात. एक तर हे उत्पन्न भरून काढण्यासाठी दुसरं काहीतरी पर्याय पाहिजे, नाही तर सरकारचा जो खर्च आहे तो आटोक्यात आला पाहिजे. याच्या बाबतीमध्ये चुकूनही महागाई वाढली म्हणून बोंब करणारे काहीही बोलत नाहीत. म्हणजे आता समजा बरोबर ह्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने लोकांची ही भावना ओळखून जे विरोधकांनी अपप्रचार चालू केला होता त्याला बरोबर तडाखा असा मारला की त्याच्यामध्ये कर कपात केली. 5 आणि 10 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाले. आता दुसरी जी त्याच्यामधली गुगली अशी होती की केंद्राने त्यांच्या अखत्यारीत असलेले कर कमी केले. आता राज्यांना आवाहन केलं की तुम्ही कमी करा. भाजप शासित राज्यांनी त्यांच्या धोरणाचा भाग म्हणा किंवा त्यांचं जे काही निर्णय झाला असेल त्याप्रमाणे म्हणा ताबडतोब आपल्याकडच्या राज्यातले दर कमी करण्याचे घोषित केलं. प्रत्यक्ष काहींनी केले, काहींचे होत आहेत. पण आता नेमकं उघडं ढोंग कोणाचं पडलं तर जे आरडाओरडा करत होते, जे सगळे भाजपातल्या विरोधी, म्हणजे विशेषतः काँग्रेसची जी सरकार होती, ज्या ठिकाणी इतरही विरोधी पक्षांची सरकार होती, पश्चिम बंगालमध्ये प्रमुख आहे त्याच्यामध्ये, किंवा तमिळनाडू आहे, केरळ आहे, प्रमुख विरोधी पक्षांची मधल्या हातातली राज्य, महाराष्ट्र तर आहेच आहे. या 4-5 प्रमुख राज्यांनी म्हणजे त्यातल्या विरोधी पक्षांच्या प्रवक्त्यांनी, नेत्यांनी आरडाओरडा सुरू केलेला होता याच्या बाबतीमध्ये. आणि आता जेव्हा प्रत्यक्ष केंद्राने त्यांची दर कपात कमी केली दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आधी, त्याला आता आठवडा उलटून गेला. अजूनही ह्या काँग्रेस प्रणित राज्यांनी, विरोधी पक्षांच्या राज्यांनी त्यांच्या अखत्यारीतले कर कमी केलेले नाहीत. म्हणजे ढोंग बघा की जेव्हा प्रत्यक्ष हा चेंडू केंद्राच्या ताब्यामध्ये होता तेव्हा हे ओरडाओरडी करायला, बोलायला मोकळे होते. आणि सर्वसामान्यांच्या वती सुद्धा असं एक विशिष्ट मत लादलं जातं की बघा ही किती दरवाढ आहे आणि याच्याप्रमाणे कसं कंबरडं मोडलेलं आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष कमी करायची वेळ येते, जेव्हा त्यांनी त्यांच्यातला वाटा कमी केलाच आहे, तर आता मात्र हे कच खातात आणि ते प्रत्यक्षामध्ये कृती करत नाहीत. सगळ्या सरकारांचं ह्याच्यामध्ये काही सत्ताधारी आणि विरोधक असं काही म्हणायची गरज नाही, सगळ्यांचीच ही बोंब राहिलेली आहे. 1998-99ला पहिल्यांदा कांद्याचे भाव वाढले होते, गॅसचे भाव वाढलेले होते, टमाट्याचे भाव वाढलेले होते आणि त्याच्यामुळे आपली सरकारं कशी कोसळली. म्हणजे भाजपाचं सरकार दिल्लीमध्ये होतं, मध्य प्रदेशमध्ये होतं आणि त्याच्यानंतर अजून एका म्हणजे राजस्थानमध्ये सरकार होतं. या 2-3 ठिकाणचे सरकारं कोसळल्याच्या नंतर असा आरडाओरडा सुरू करण्यामध्ये आला की ही सरकारं केवळ त्या भाववाढीमुळं पडलेली आहे. त्याच्यामुळे तेव्हापासून कांद्याचे भाव हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय होऊन बसला, गॅस सिलेंडरचे भाव हा सेन्सिटिव्ह विषय होऊन बसला आणि त्याच्यानंतर पेट्रोल डिझेलचे भाव जेव्हा कमी करता तुम्ही, कृत्रिमरित्या कमी करता, म्हणजे आजचं ओझं पुढच्या ह्याच्यावर टाकता, जे मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये झालं होतं. ऑइल बॉन्ड्स काढले गेले आणि नंतर ते फेडता म्हणजे थोडक्यात म्हणजे आज जरी स्वस्त वाटत असली तरी पुढं काही काळपर्यंत तुमच्या डोक्यावरती कर्ज लादणार आहे. त्यामुळे सरकार कुठलंही असो, वास्तविक ज्या किमती जशा आहेत त्या तशाच ठेवण्याला काहीही पर्याय नसतो. कारण की जर तुम्ही ते कृत्रिमरित्या स्वस्त करायचं म्हटलात जे तुमच्या अखत्यारीत नाही, पेट्रोल डिझेल हे जे सगळे पदार्थ आहेत हे आपण बाहेरून मागवतो, त्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये परकीय चलन खर्च होतं. आपण ह्याचा जेवढा वापर कमी करूत तितकं आपलं परकीय चलन त्या प्रमाणामध्ये वाचेल, आपल्याकडं परकीय गंगाजळी तेवढी जमा होईल आणि पर्यायी म्हणजे आपल्याला आपण जी वीज तयार करतो या विजेचा वापर जास्त वाढवावा लागेल. याच्यातला मुख्य घटक आहे रेल्वे. रेल्वेच्या एकूण भारतातलं जे कन्झम्पशन आहे, वापर जो आहे ह्या तेलांचा, पेट्रोल डिझेलसारख्या पदार्थांचा, त्याच्यातला सगळ्यात मोठा वाटा हा रेल्वेचा आहे. रेल्वेचं 100% विद्युतीकरण हा त्याच्यावरचा एक खूप चांगला पर्याय होऊ शकतो. म्हणजे 2 गोष्टी साधल्या जातील. एक तर प्रदूषण त्या तुलनेमध्ये कमी होईल
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी कुठलंही परकीय चलन लागणार नाही. पण अशा मूळ विषयाकडे हे चर्चा करताना जात नाहीत. सर्वसामान्य माणसांच्या वापरातली जी वाहनं आहेत ती पण आता इलेक्ट्रिकवरती यायला जास्त भाग आहे, किंवा दुसरे पर्यायी ऊर्जा स्रोत किंवा इथेनॉलचा जो वापर होता तो मोठ्या प्रमाणात वाढला गेला पाहिजे, की जे तुमच्या शेतामध्ये पिकतं. इथेनॉल शेतामध्ये तयार होणाऱ्या शेतमालापासून तयार केलं जातं, विशेषतः आपल्याकडे साखरेपासून म्हणजे ऊसापासून तयार केलं जातं. साखर कारखाने जे बुडीत निघालेले आहेत, बहुतांश साखर कारखान्याचे घोळ कसे आणि काय आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की जर यांचा अतिशय कार्यक्षम असा वापर ह्या साखर कारखान्यांचा साखर तयार करण्याच्या ऐवजी इथेनॉल तयार करण्यासाठी झाला आणि इथेनॉलचा वापर जर इंधन म्हणून झाला तर त्याचा फायदा देशाला मिळू शकतो, सर्वसामान्य नागरिकालाही मिळू शकतो आणि मोठ्या प्रमाणात जिथे जिथं वापर आहे, औद्योगिक वापर आहे त्या ठिकाणी पण मिळू शकतो. पण दुर्दैवाने ही चर्चा केली जात नाही. ह्याचे दर कमी करा, त्याचा जो काही तोटा आहे तो सरकारने सोसावा. सरकारने सोसावा म्हणजे आपोआप सरकारकडे जो येणारा पैसा आहे तो कमी होईल आणि परिणामी विकास कामावरती जो पैसा खर्च होणार आहे तो कमी होऊन बसेल. ह्याच्याकडं हे कर कमी, हे काय म्हणता येईल, स्वस्त करा म्हणणारे लक्ष देत नाहीत. नेहमी वारंवार हे उदाहरण आता सांगितले जात आहे, विशेषतः गॅस सबसिडीचं. जेव्हा गॅस सबसिडी ही प्रत्यक्ष न देता तुमच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात झाली आणि सिलेंडर बाजार भावानंच विकायला सुरुवात झाली आणि त्याचा काळा बाजार थांबला. सिलेंडर अतिशय सहजतेने आता सगळ्यांना उपलब्ध आहे, कारण की बाजारातली त्याची एकच किंमत आहे, 2-2 किमतीचे सिलेंडर आता नाहीत. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ज्या ठिकाणी सुलभता आली आणि 1-1.5 कोटी 2 कोटीच्या पुढची तर खातीच उडाली, की जी बोगस होती सगळी. म्हणजे जेव्हा सिलेंडरचा सबसिडाइज्ड त्याचे रेट अतिशय कमी दरामध्ये उपलब्ध होत होतं, पण कमी दरात म्हणजे त्याची किंमत दुसऱ्या कोणाला तरी मोजावी लागायची. हीच बोंब आपल्याकडे पेट्रोलच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये जेव्हा फरक होता तेव्हा पेट्रोलच्या गाड्या डिझेलमध्ये कशा कन्वर्ट करायचे हे चालायचं, किंवा आपल्याकडे जेव्हा गॅस स्वस्त होता तेव्हा त्या गॅस घरचे सिलेंडर त्या कारमध्ये वापरून आणि हे सगळं अवैधरित्या चालायचं. म्हणजे पेट्रोलची गाडी खरेदी करायची, ती पेट्रोलची गाडी कन्वर्ट करून त्याला घरचं गॅस सिलेंडर कसं लावता येऊ शकेल, कारण की ते गॅस सिलेंडर अतिशय स्वस्तामध्ये फुकटात उपलब्ध होतं म्हणून. म्हणजे तुम्ही अप्रत्यक्षरित्या अशा सगळ्या गैरकारभाराला चालना देता. कशामुळे? तर तुम्ही दिलेल्या या सूट सबसिडीमुळे. त्यामुळे जर कुठल्या कारणानं पेट्रोलचे भाव म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी निगडीत हे भाव आहेत एक नंबर. दुसरं, आणि हे मनमोहन सिंग सरकारच्या काळात झालेला निर्णय आहे की पेट्रोल डिझेलचे जे भाव आहेत बाजारातल्या भावाप्रमाणे चढउतार होतील. दुसरी गोष्ट, सरकार कर का कमी करत नाही, तर सरकारला कोरोनाच्या काळामध्ये जे उत्पन्न सगळ्या क्षेत्रातून मार खाल्लेला होता आणि सगळ्या क्षेत्राला वाचवण्याची गरज होती, 80 कोटीच्या पुढच्या लोकांना तर अन्नधान्य फुकट वाटायचं होतं. ह्या सगळ्यासाठी पैसा कुठून आणणार? आणि सध्या जे इन्फ्रास्ट्रक्चरल म्हणजे संरचनांची, रस्ते, रेल्वेचे मार्ग ह्याची कामं चालू आहे ते थांबवता येत नव्हती. अशा सगळ्या पेचातून सुटण्यासाठी म्हणून सरकारने त्याच्यावरचे कर कमी केलेले नव्हते. आता कर कमी केलेले आहेत. आता प्रश्न समोर उभा राहतो की एकतर राज्य हे कर कमी का करत नाहीत. त्याच्यामुळे सरकारने ही कर कपात करून केंद्र सरकारने विरोधी पक्षांची जी राज्य सरकार आहे त्यांच्या एका प्रकारे तोंडातच मारलेली, श्रीमुखात भडकावलेली आहे. कारण की जर तुम्हाला हे कर कमी पाहिजे असले तुम्ही पण तुमच्या अखत्यारीतले कर कमी करा. पण आता ही चर्चा केवळ एवढ्यापुरती करून चालणार नाही. आजचे सत्ताधारी उद्या विरोधक होऊन बसतील आणि विरोधक सत्तेवरती येऊन बसतील. जसं आत्ताच आम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की सध्या भारतामध्ये कोणीच विरोधी पक्षात नाही आहे. प्रत्येक पक्षाला वेगवेगळ्या राज्यातली छोटी मोठी सत्ता आहेच आहे. आज म्हणजे सगळेच पक्ष सत्ताधारी आहेत, फक्त जनताच विरोधात अशी परिस्थिती आहे. म्हणून जनतेने सगळ्यात पहिला मुद्दा हा मांडायला पाहिजे की पेट्रोल डिझेलचे भाव जे असतील ते असतील, आम्ही त्याचा वापर काटकसरीने करू. नंबर 1, याला जे पर्यायी इंधनाचे हे आहेत, उपाय आहेत ते योजले पाहिजेत. इथेनॉलसारखं असो किंवा विजेवरची उपकरणं असो, आणि त्यांची बाजारपेठ जास्तीत जास्त विस्तारत गेली पाहिजे. आपलं ह्या तेलांवरचं जे अवलंबित्व आहे ते कमी झालं पाहिजे. एक नंबर. दुसरा मुद्दा, कुठल्याही कारणाने आपण जेव्हा सरकारी असा हस्तक्षेप होतो तो बाजूला करून ह्याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला, निवडणूक तोंडावर आली म्हणून ह्यांनी हे दर कमी केले किंवा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून दर कमी केले, असला बाष्कळपणा नको, ही चर्चा पण नको. GSTमध्ये पेट्रोल डिझेल पण घ्या किंवा दारूचं पण सगळं उत्पादन त्याच्यामध्ये घ्या आणि पूर्ण देशभर करामध्ये सुसूत्रता आणा, हे आग्रहानं सगळ्यांनी सांगायची गरज आहे. किंबहुना कर आकारणी ही सोपी झाली पाहिजे. ती एखादं सरकार येतं की लगेच तो निर्णय बदलतं, दुसरं सरकार येतं की लगेच निर्णय बदलतो, असला वाह्यातपणा अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये कामाला येत नाही. त्याच्यामुळे आपण देशाचा विकास अतिशय काय म्हणता येईल त्याला व्यवस्थित मार्गाने जाऊन करू शकत नाही.
म्हणून जी मागणी व्हायला पाहिजे ती अशी व्हायला पाहिजे. कर पद्धतीमध्ये सुसूत्रता आहे, वन नेशन वन टॅक्स असं म्हणत असताना हे सगळं पेट्रोल डिझेलला पण जशाला तसं लागू पडावं आणि ह्याच्यातून जो काही कमी जास्त पैसा जो होईल, सरकारचा कर कमी होऊ नये. सरकारला मिळालेल्या करातून इतर लोकोपयोगी कामे होऊ शकतात आणि परत ज्याचा फायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो. दुसरी गोष्ट, पर्यायी जे सगळे इंधनाचे मार्ग आहेत ते खुले झाले पाहिजेत. त्याच्यामध्ये शेतीच्या संदर्भातला इथेनॉल सगळ्यात मोठा मार्ग आहे आणि त्याच्यावर चर्चा होत नाही. विजेवर चर्चा होते. जर आपण इथेनॉलचा वापर इंधन म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात जास्तीत जास्त कार्यक्षमतेनं करायला लागलो तर त्याचा पण एक फायदा होऊ शकेल. आणि शेवटचा मुद्दा, सरकारने हे केलं पाहिजे ही जी मानसिकता आहे. सरकारने फुकट दिलं पाहिजे, सरकारने दवाखाने काढले पाहिजे, सरकारने शाळा काढल्या पाहिजेत. हे करत असताना हे लोक हे विसरायला लागले, सरकारने नोकऱ्या दिल्या पाहिजेत की सरकार हे करू शकत नाही. हे वारंवार समोर आलेलं आहे. कुठलं सरकार हे करू शकत नाही. राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, ह्या सगळ्यांच्या एक मर्यादा असते किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असो, या सगळ्यांची एक मर्यादा आहे. त्याच्यामुळे आता ही सगळी चर्चा कर कमी करा, आम्हाला कमीमध्ये द्या, आम्हाला फुकटामध्ये द्या, अशा प्रकारच्या भीकमाग्या समाजवादी पद्धतीची बंद करून अतिशय कार्यक्षमतेने बाजारपेठाभिमुख, स्पर्धात्मक, खुलेपणा जिथं जिथं आहे अशा व्यवस्थेला आपण सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिला पाहिजे. आणि इतके उपर ज्यांना ही चर्चा करायची त्या सगळ्या राज्य सरकारांनी विरोधी पक्षांच्या सगळ्यात पहिल्यांदा आता स्वतःचे कर कमी करून दाखवावेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जनतेला दिलासा द्यावा.